आमची थोडक्यात एकच मागणी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना, जी 9/6/2023 ची मीटिंग आम्हाला मान्य नाही आणि दुसरी 4/10/2024 ला जी बैठक झाली होती ती तत्कालीन SDM यांनी पूर्ण आदेश दिले, आदेश देऊन ते प्रपत्रासाठी मंजुरीसाठी पाठवलंय. तिथं 4/10/2024 ला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिची बैठक झाली होती आणि त्या बैठकीवर 15 पैकी 12 लोकांच्या सह्या असताना देखील तत्कालीन आता सध्याचे जिल्हाधिकारी मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आमची 4/10/2024 चीच बैठक ही आम्हाला मान्य करा आणि त्याप्रमाणेच आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेतामध्ये पाय टाकू देणार नाही. ही दौडावरची रेघे हे पक्क कायम. काय कारण आहे? मूळ विषय काय आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी 9/6 जी मीटिंग घेतली, मूल्यांकनाकरता मीटिंग घ्यावी लागते आणि त्या मीटिंग मध्ये मूल्यांकनाचं फायनलाइज होतंय. मुळात ही मीटिंगच फ्रॉड आहे. आता काय झालं की पुन्हा हे नवे जिल्हाधिकारी आले, आता त्यांचा जो काय काळा बाजार आहे ते जे फ्रॉडीकरण आहे जे सगळं ते त्या फ्रॉडीकरणाला हे झाकायलेत आणि तेच फ्रॉडीकरण करून पुन्हा मूल्यांकन करायला आम्हाला ते मान्य नाही. एवढा साधा कन्क्लुजन आहे याच्यामध्ये. तुम्हाला कोणतं मूल्यांकन मान्य? आम्हाला पहिल्यांदा जे मूल्यांकन झालेलं आहे, पहिलं जे मूल्यांकन आहे ते 21 सालातलं पहिलं जे मूल्यांकन झालंय ते मूल्यांकन हे मुख्य मूल्यांकन आहे. ते मूल्यांकन म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही, ते जाय मोक्यावर झालेलं मूल्यांकन आहे. आणि हे काय सांगायला ड्रोननं मूल्यांकन जे झालंय ते तुम्ही मान्य करा. मला ड्रोन हा कायदाच नाही त्याच्यामधला. ड्रोन हा कायदा नाही. आमचं म्हणणं आहे की जाय मोक्यावर समजा ठीक आहे, आता शेतकऱ्यांनी काय त्या काळात झाडं लावले ते जळून गेले, आज बघा ना, आजही बघायची यांची तयारी नाही. मूळ आमची संतापाची समस्या काय आहे ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी फ्रॉड केलाय तर बघा तुम्ही, ते बघायलाही तयार नाहीत. आणि हजारो वेळेस त्यांच्या अक्षरशः गच्चांडीला धरून आम्ही सांगायलो की आमचं जा होत्या, ज्या शेतकऱ्यांनी फळं लावली ते फळं खायला आलेत. आता ह्यांच्याकडे आम्ही फळं खायला दिले, त्यांनी फेकून दिले ते फळं. म्हणजे आमचा मुद्दा आहे, आजही तोच मुद्दा आहे आमचा की तुझी दर द्यायला पाहिजे असं वाटतं. दर कसा असतो तो दर जे मूल्यांकन करून जो पहिला दर तयार झालेला आहे पहिल्या मूल्यांकनाप्रमाणे तो जो असेल तो आम्हाला मान्य, जोही असेल तो. आमचं म्हणणं आहे की पहिलं जे मूल्यांकन झालंय ते खरं मूल्यांकन आहे आणि तोपर्यंत आम्ही जमीन देणार, बस एवढंच म्हणणं.